नमस्कार प्रेक्षकांनो, हल्ली आपल्या देशामध्ये एवढ्या भयंकर आणि विचित्र प्रकारच्या घटना घडत आहेत ज्याचा आपण विचारही करू शकत नाही। कोण, कुठे, कधी आणि कसं काय करेल हे सांगता येत नाही। शरीराच्या वासनेतून घडलेली ही एक अशाच प्रकारची विचित्र घटना आहे। ही घटना आहे यवत या गावातील। या घटनेमध्ये 32 वर्ष एका महिलेने 25 वर्षांच्या तरुणाला भेटण्यासाठी आपल्याच घरी बोलवलं आणि काही वेळातच तो तरुण नग्न अवस्थेमध्ये ओरडत ओरडतच घराच्या बाहेर आला। त्याच्या पोटावरती दुखापत झाल्यामुळे तो तसाच नग्न अवस्थेत पळत सुटला होता। दवाखाना शोधत होता आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे एवढ्या गर्दीत आणि गजबजलेल्या ठिकाणी ही गोष्ट घडली होती। पण या मागचं नक्की कारण काय होतं आणि नक्की घडलं काय होतं हे ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या कपाळाला हात लावल्याशिवाय राहणार नाही। यवत शहरातील नीला बाजार या परिसरात घडलेला हा सर्व प्रकार आहे। संपूर्ण घटना ही अशी आहे की सविता पिसे ही 32 वर्षीय महिला आणि तिचे 25 वर्षीय तरुण अक्षय मोरे याच्याशी प्रेम संबंध होते। ही महिला एक विवाहित असून ती एका कॉर्पोरेट म्हणजेच एका नगरसेवक एवढा उच्च शिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तीची बायको आहे। तर अक्षय हा 25 वर्षांचा तरुण एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो। गेल्या 2-3 महिन्यांमध्ये सविता ही त्याच हॉटेलमध्ये डिनरसाठी तिच्या मित्रांसोबत आलेली होती। त्यावेळी तिनं अक्षयचा मोबाईल नंबर घेतला आणि तिथून पुढे त्या दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले। असं सगळं काही अक्षयने पोलिसांना सांगितलं। 10 मार्च या दिवशी सविताने अक्षयला स्वतःच्याच घरी भेटण्यासाठी आणि संबंध बनवण्यासाठी बोलावून घेतले। घरी आल्यानंतर आता त्यांचे शारीरिक संबंध चालू होते। मध्येच त्या तरुणाने एक चूक केली आणि त्याचंच फळ सविताने त्याला दिलं की ऐकणाऱ्यांच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकेल। त्या दोघांमध्ये संबंध चालू होते आणि संबंध चालू असतानाच तो तरुण सविताला न विचारताच लघुशंकेसाठी म्हणून बाथरूम मध्ये गेला। पण त्या तरुणाला देखील कल्पना नव्हती की आपल्या या छोट्याशा चुकीमुळे ही बाई आपल्याला एवढी मोठी शिक्षा देईल। तो जेव्हा उठून गेला तेव्हा सविता त्याला काहीच बोलली नाही। पण हा अचानक मधूनच कसा गेला याचा राग तिला खूप आलेला होता। अक्षय जेव्हा बाथरूम मधून बाहेर आला तेव्हा सविताने केसांसाठी वापरला जाणारा काटा हातामध्ये घेतला। अक्षय जेव्हा तिच्या जवळ आला तेव्हा कसलाही विचार न करता सविताने तो काटा सरळ अक्षयच्या पोटामध्ये खुपसला। त्याने अक्षय हा पूर्णपणे रक्तबंबाळ झाला। त्यावेळी तो पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये होता। तो तशाच अवस्थेत घरामधून बाहेर पडला आणि एवढ्या गर्दीमध्ये असंख्य लोकांमध्ये तो तसाच नग्न अवस्थेमध्ये इकडे तिकडे पळू लागला आणि हॉस्पिटल शोधू लागला। त्यानंतर काही लोकांनी त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट देखील केलं आणि ही घटना शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली। परंतु अद्यापही या घटनेबद्दल कोणालाच काहीच माहित नव्हतं। शेवटी पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अक्षय हा ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता त्या ठिकाणी पोलीस जाऊन पोहोचले। अक्षय हा खूप जास्त गंभीर जखमी होता, परंतु त्याची परिस्थिती आता थोडीशी सुधारलेली होती। त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली। त्याचे उत्तर ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरली। तो म्हणाला, सविता या महिलेशी माझे प्रेम संबंध आहेत। तिला नीला बाजार या परिसरात राहते। आज तिने मला तिच्या घरी संबंध बनवण्यासाठी बोलवले होते आणि त्यावेळी माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली। त्यामुळेच त्या महिलेने हे कृत्य केलं। संबंध चालू असताना मी बाथरूमला गेलो। मला माहित नव्हतं त्या बाथरूमला जाण्यामुळे तिला एवढा त्रास होईल। जेव्हा मी परत आलो तेव्हा तिने केसाला लावण्याचा तो काटा माझ्या पोटावरती मारला। त्यावेळी मला वाटलं होतं की मी आता जगणार नाही, म्हणून आहे त्या अवस्थेतच मी तिथून पळ काढण्यास सुरुवात केली। त्या तरुणाचा जबाब ऐकून सविता या महिलेला अटक देखील करण्यात आली। चला तर मग मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन सत्यकथा कथेच्या स्वरूपामध्ये ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला देखील अजिबातच विसरू नका। त्यासोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। धन्यवाद।